कारण आपल्याला आठवतंय की जेव्हा पहिल्यांदा जर आपण मूळ घटनाक्रम पाहिला तर ज्या जून 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना त्यांची आहे असं म्हटलं आणि उद्धव ठाकरेंनी त्यावर आक्षेप घेतला, मग तो वाद सुरू झाला। तो वाद आमदार अपात्रते संदर्भात दोघांनी एकमेकांवर याचिका दाखल केल्या आमदार अपात्र करण्यासाठी एकमेकांचे। त्यानंतर मग त्यांनी पुढे जाऊन निवडणूक आयोगाकडे दोघांनी दावे केले की शिवसेना आमचीच आहे, धनुष्यबाण आमचाच आहे। दरम्यानच्या काळात निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती घेण्याचा प्रयत्न उच्च न्यायालयाकडून सर्वोच्च न्यायालयाकडून 2 वेळा करण्यात आला, परंतु स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने दिली नाही। दिल्ली उच्च न्यायालयाने 2 वेळा स्थगिती देणं नाकारलं। सर्वोच्च न्यायालयाने मग शेवटी घटनापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने या संदर्भामध्ये सुनावणी घ्यायची असं ठरवलं। त्यानुसार ही सुनावणी सुरू झाली 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर। त्या सुनावणीच्या दरम्यान जो युक्तिवाद झाला होता तो प्रामुख्याने आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय कसा झाला पाहिजे या दृष्टीने युक्तिवाद झाला होता। तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता। मग 5 न्यायाधीशांच्या निकालपत्राने एक मार्ग आणि एक स्कीम तयार केली की कशा प्रकारे आमदार अपात्रतेचा निर्णय घेतला गेला पाहिजे। त्यामध्ये स्वतः सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की विधानसभा अध्यक्षांनी पहिल्यांदा एक इंडिपेंडंट इन्क्वायरी करायची की राजकीय पक्ष कुणाकडे आहे याविषयीची इन्क्वायरी झाल्यानंतर त्यांनी नेमलेल्या व्हीपला मान्यता द्यायची आहे आणि त्या व्हीपच्या आधारावर मग पुढे निर्णय करायचा आहे की शिवसेना किंवा कुठलाही पक्ष कुणाचा आहे आणि कोणते आमदार पात्र ठरतात, कोणते आमदार अपात्र ठरतात। मग हे जे निकालपत्र दिलं होतं साधारणतः एप्रिल-मे 2023च्या दरम्यान, त्या निकालपत्रावर विधानसभा अध्यक्षांनी कार्यवाही करावी आणि आमदार अपात्र ठरवावेत किंवा त्याबाबतचे जे याचिका अर्ज दाखल करण्यात आले त्या अर्जांवरती निर्णय करावा। यासाठी पुन्हा उद्धव ठाकरेंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने एक टाइम टेबल आखून दिलं। त्यावेळी राहुल नार्वेकरच विधानसभा अध्यक्ष होते, आपल्याला आठवत असेल। आणि मग त्या टाइम टेबल अंतर्गत विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांनी निर्णय केला आणि त्यांनी कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवलं नाही। त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या वतीने त्या संबंधित राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं। त्याचवेळी निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला होता की धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडे जाईल त्यालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि या दोन्ही प्रकरणं प्रलंबित होती। त्यावर सध्या ही सुनावणी सुरू आहे आणि या सुनावणी दरम्यान आता सिब्बल म्हणतायत की जर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती जर राज्यघटनेनुसारच करण्यात आलेली होती तर पहिल्यांदा ज्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय केलेला आहे धनुष्यबाण त्यांना देण्याचा तो निर्णय चुकीचा आहे। त्यानंतर ते म्हणतायत की ज्या आधारावरती निवडणूक आयोगाने निर्णय केला तो आधार चुकीचा आहे, निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा आहे। निवडणूक आयोगाला या संदर्भात या प्रकरणात पडण्याची काही आवश्यकताच नव्हती, कारण पक्ष आमचा एकत्र होता, विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगळा होता। आणि त्याशिवाय पहिल्यांदा सिब्बल असं म्हणतायत की आमदार अपात्रते संदर्भात याचिका प्रलंबित असताना, प्रकरण प्रलंबित असताना त्याच वेळी निवडणूक आयोग निर्णय करू शकतं का पक्ष कुणाचा आहे या संदर्भात, आणि तसा निर्णय करत असताना ते त्याच आमदारांच्या संख्येला टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणजे लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीची टेस्ट गृहीत धरत असताना मोजू शकतं का, गृहीत धरू शकतं का, ग्राह्य धरू शकतं का, असं सध्या कपिल सिब्बल सांगतायत। त्यामुळे जर आपण विचार केला तर यात आपल्याला एक गोष्ट जाणवते ती म्हणजे सिब्बलांनी पहिल्यांदा असं म्हटलंय की या 5 न्यायमूर्तींचं जे निकालपत्र आहे त्याच्या या संदर्भातील जे पर्टिक्युलर निवडणूक आयोगासंदर्भातील जे मार्गदर्शक सूचना आहेत किंवा जो कायदा त्या प्रस्थापित झालेला आहे त्या 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रातून त्यावर पुनर्विचारासाठी 7 न्यायाधीशांच्या निकालपत्राकडे निकालासाठी म्हणून 7 न्यायाधीशांकडे ते प्रकरण पुन्हा पाठवलं जाऊ शकतं। आता परत जर सिब्बलांनी म्हटलं तर सिब्बल आता पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतं की कशा प्रकारे प्रतिनिधी सभा त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारिणी यांनीच उद्धव ठाकरेंना नेमलेलं होतं। पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी, पक्षाची प्रतिनिधी सभा याबाबतचे तरतुदी पक्षाच्या घटनेमध्ये कोणकोणत्या आहेत, पक्षाचे समन्वयक काय, सेक्रेटरी म्हणजे काय, पक्षाचे संघटक कोण आहेत, राज्य प्रमुख कोण, राज्य समन्वयक कोण आणि जिल्हा प्रमुख जे अपॉइंट केले गेलेले या संदर्भातल्या राष्ट्रीय प्रतिनिधी किंवा राष्ट्रीय प्रतिनिधी म्हणजे काय या संदर्भातली सगळी माहिती ही सध्या कपिल सिब्बल शिवसेनेच्या पक्ष संघटनेच्या बाबतीत सुप्रीम कोर्टामध्ये देत आहेत। त्यामुळे आता कपिल सिब्बलांकडून परत एकदा जो मूळ प्रश्न आहे
की शिवसेना पक्ष संघटना खरोखर एकनाथ शिंदेकडे गेलेली होती का, याच्यावरती शिवसेना पक्ष संघटना नेमकी कुणाकडे आहे याविषयीचा निर्णय हा करता येणं तेव्हा निवडणूक आयोगाला शक्य नव्हतं आणि निवडणूक आयोगाने जो केलेला निर्णय तो योग्य आहे का, बरोबर आहे का, तर या मुद्द्यावर परत एकदा आता नक्कीच सोमेश आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूया की शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडतेय। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय माल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या 3 जणांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होतीये। 5 दिवस ही सुनावणी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये 5ही दिवस कपिल सिब्बल हे ठाकरेंची बाजू मांडणारा युक्तिवाद करतायत। त्यांनी सुरुवातीला गेल्या आठवड्यामध्ये असा युक्तिवाद केलेला होता की मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या अनुषंगाने त्यांनी काही मुद्दे मांडलेले होते आणि त्यानंतर 2018 साली पक्ष संघटनेमध्ये जे बदल झाले ते आयोगाला कळवले होते। आमदार खासदार मोजणी करण्याची टेस्ट जी होती चुकीची होती अशा पद्धतीचा युक्तिवाद आज त्यांनी केलेला आहे। सेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरती कुणीही आक्षेप घेतलेला नाही। फूट पडल्यानंतरच्या घडामोडी विचारात घेतल्या गेल्या नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। याबद्दलही सिब्बल यांनी दाखला दिलेला आहे। पण त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट जी त्यांनी आज मांडलेली आहे त्यामध्ये मे 2023ला चंद्रचूड यांचं 5 न्यायाधीशांचं खंडपीठ होतं। त्यांनी ज्या डिरेक्टिव्ह दिल्या होत्या, ज्या सूचना दिलेल्या होत्या त्या पुन्हा एकदा पुनर्विचारासाठी जाव्यात आणि त्यासाठी 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे किंवा खंडपीठाकडे त्यांचा पुनर्विचार व्हावा ही एक अत्यंत महत्त्वाची सूचना किंवा मागणी आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना दिलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा निवडणूक आयोग, आमदार अपात्रता हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यावरती सातत्याने कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून बोट ठेवलं जातंय या सगळ्या बाबतीमध्ये 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाचा जो निर्णय होता त्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी एक मोठी आज मागणी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे। पुन्हा एकदा जाऊयात सोमेश कोल्हे यांच्याकडे। सोमेश, एकंदरीत ही आज कपिल सिब्बल यांनी केलेली मागणी म्हणा किंवा हा जो युक्तिवाद आहे की 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे या सगळ्या बाबतीतला पुनर्विचार व्हावा, ते जर मान्य केलं कोर्टाने तर पुन्हा एकदा हा सगळा विषय सुरुवातीपासून उकलला जाऊ शकतो का? या व्यतिरिक्त आणखीन कोणते मुद्दे या क्षणी कपिल सिब्बल या सगळ्याला दुजोरा देण्यासाठी मांडण्याची शक्यता आहेत किंवा मांडतायत? निश्चितच इथे आपल्याला एक मुद्दा लक्षात घ्यावा लागेल की आज अतिशय सर्वात महत्त्वाची घडामोड जी साधारणपणे प्रत्यक्ष म्हणजे आता जे इतर भांडण सुरू आहे ते नेमकं कोण बरोबर होतं, कोण चुकीचं होतं, कोणी घटनेचं पालन केलं, कोणी पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष केलं, या सगळ्या फॅक्ट्सच्या आधारावर सुरू आहे। परंतु जो मुद्दा एक ज्या लॉजिकला सध्या कपिल सिब्बलांनी आव्हान दिलंय त्या लॉजिकला जर आव्हान द्यायचं असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेल्या निकालपत्राचा तर्क आहे, लॉजिक आहे आणि त्या लॉजिकला आव्हान दिलं जाऊ शकतं ते 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोरच दिलं जाऊ शकतं। त्यामुळे आता सिब्बल म्हणतायत की या प्रकरणावर 7 न्यायाधीशांकडे पुन्हा सुनावणी घेतली जावी की खरोखरच निवडणूक आयोग अशा प्रकारे निर्णय करू शकतं का, आमदार अपात्रतेसंदर्भातल्या सुनावण्या आणि निवडणूक आयोगासमोर असलेला वाद याचा स्वतंत्रपणे विचार होऊ शकतो का, असं सध्या सिब्बलांनी हे प्रकरण परत एकदा 7 न्यायाधीशांकडे पाठवण्याचा विचार केला जाऊ शकतो असं म्हटलंय आणि त्याचवेळी त्यांनी न्यायाधीशांना हे सुचवलेलं आहे कारण यापूर्वीच्या 5 न्यायाधीशांच्या निकालपत्राने असं म्हटलं होतं की इलेक्शन कमिशन आणि आमदार अपात्रते संदर्भातले निर्णय हे वेगवेगळे स्वतंत्र निर्णय आहेत आणि या निर्णयाचे आपापल्या परीने स्वतंत्रपणे विचार होऊ शकतात आणि त्या आधारावरच निवडणूक आयोगाने केलेला निर्णय योग्य ठरला होता। त्यावेळी निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता तो फॅक्ट्सच्या आधारावर योग्य आहे की अयोग्य आहे तो पुन्हा न्यायालयामध्ये आव्हान देऊन ठरवलं जाऊ शकतं। पण आयोगाला निर्णय करण्याचा अधिकार आहे की नाही तर आयोग नक्कीच निर्णय करू शकतं आणि आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष स्वतंत्रपणे करू शकतात, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं। आज पहिल्यांदा सिब्बलांनी असं म्हटलंय की 7 न्यायाधीशांकडे हा पाठवला जाऊ शकतो तर याचा परिणाम निश्चितच एक होऊ शकतो तो म्हणजे जर आपण विचार करायचा असेल तर या संदर्भात पुन्हा एकदा आयोगाचे अधिकार काय असतात, आयोगाच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या आमदारांच्या बाबतीमधले विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय असतात, या दोन्ही अधिकार क्षेत्रांच्या बाबतीमध्ये काय निर्णय आणि कशा स्वरूपाचे निकाल दिले गेलेले असले पाहिजेत आणि कायद्यामध्ये आणि भारतीय संविधानानुसार
या संदर्भात निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांचे जे निर्णय आहेत, यांच्याकडे चालणाऱ्या सुनावण्या आहेत, यांच्याकडे प्रलंबित असलेले प्रकरण आहेत, या प्रकरणांचा एकत्रित विचार व्हायला हवा की वेगवेगळ्या पद्धतीने विचार व्हायला हवा, या संदर्भात एक स्वतंत्र पुन्हा विचार व्हायचा असेल तर मग त्याविषयी मग पुन्हा 7 न्यायाधीशांचं न्यायपीठ स्थापन करून त्याबाबतचा निर्णय होऊ शकतो. आपल्याला सर्वांना आठवतंय की नबाम रेबियाच्या प्रकरणाचा पुनर्विचार करायचा का, असाही एक प्रश्न त्यावेळी शिवसेनेच्या सुनावणी दरम्यान 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रासमोर होता आणि त्यावेळी त्या 5 न्यायाधीशांच्या निकालपत्रांनी म्हटलं की होय, हे प्रकरण लार्जर बेंचला म्हणजेच 7 न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे पाठवण्यात यावं. त्यामुळे शिवसेना प्रकरणातून जे कायदेविषयक घटनात्मक प्रश्न निर्माण झाले होते त्याबाबतला एक प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून एक 7 न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता यापूर्वीच उद्धृत करण्यात आलेली आहे. आणि आता पुन्हा जर कपिल सिब्बल म्हणाले तर कदाचित भविष्यात सरन्यायाधीश निर्णय करू शकतात की हा पर्टिक्युलर प्रश्न जो आहे, ज्या प्रश्नाच्या अनुषंगाने कपिल सिब्बलांचा आक्षेप होता की आयोगाने त्याचवेळी निर्णय करण्याची गरज नव्हती जेव्हा विधानसभा अध्यक्षांकडे आमदार अपात्रता प्रलंबित होती, कारण आयोग आमदारांची संख्या मोजणार होतं, ते आमदार जर अपात्र ठरले असते तर काय किंवा भविष्यात अपात्र ठरले तर काय, या संदर्भामुळे त्या विषयाचा निकालाचा विचार हा स्वतंत्रपणे व्हायला नको होता आयोगाच्या, असं ते म्हणतात. आणि त्यानुसार आता जर पुन्हा विचार करायचा असेल तर या 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवावं लागेल. परंतु त्यातून जो काही अर्थ निष्पन्न होईल तो प्रॉस्पेक्टिव्हली म्हणजे भविष्यात लागू होणार आहे, रेट्रोस्पेक्टिव्हली लागू होणार नाही एवढं नक्की. तर शिवसेनेमध्ये जून 2022 मधील बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेला शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाचा वाद, यावरतीच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एक अंतिम सुनावणी सुरू आहे आणि आजही ही लढाई न्यायालयीन केंद्रस्थानी आहे. आणि आज ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा 5व्या दिवशी सलग युक्तिवाद केला. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या गटाने स्वतंत्र भूमिका घेतल्यानंतर